हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी फिश थाळी बनवली आहे आणि अगदी साधी सिंपल घरगुती पद्धतीनं बांगडा फिश थाळी बनवली आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी आपण आधी आलं लसूण पेस्ट करून घेऊयात. तर त्यासाठी मी अर्धी वाटी लसूण आणि त्याच्या अर्धं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीसं पुदिना ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन्ही, आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर तसं बारीक होत नसेल तर अगदी 1-2 चमचे पाणी घालून ही अशी पेस्ट करायची. नॉनव्हेजच्या कोणत्याही भाजीसाठी नाही आलं लसूण पेस्ट खूप छान त्याने टेस्ट येते. तर मी चिकन वगैरे बनवलं तरी तशीच आलं लसूण पेस्ट बनवते. तर आता हे बांगडे घेतलेले आहेत. तर हे 1 किलो बांगडे आहेत, साधारणतः 10 पीस आहेत. तर ते मी सगळ्यात आधी तर स्वच्छ करून घेतले, तर चांगले 4 ते 5 पाण्यानं धुवून. त्यानंतर आपल्याला हळद मीठ लावून त्याचं मॅरिनेट करायचे. तर हळद मीठ, धना जिरा पावडर, त्यानंतर मिरची पावडर आहे तर ती 1.5 चमचा घेतली आहे, आणि त्यानंतर हा गरम मसाला आहे तो 1 चमचा घेतला आहे, आणि आलं लसूण पेस्ट जी आपण आत्ता बनवलेली ती 2 चमचे घालायची आहे. त्यानंतर 1 लिंबू, त्या एका पूर्ण लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर मी हातावर पिळून घेते म्हणजे त्याच्या बिया आपल्या मॅरिनेटमध्ये जाणार नाहीत. तर आता लिंबू पिळून झाल्यानंतर आपण हे सगळं माशाला छान असं चोळून घेणार आहोत. तर अगदी आतून वगैरे त्याला ज्या चिरा दिलेल्या आहेत माशाला, तर त्यामध्येही छान मसाला लागेल असं आपण चोळून घेणार आहोत. तर आता सगळं चोळून झालेलं आहे. त्यानंतर हे आहे कोकम आगळ. तर आपण त्यामध्ये हे 2 ते 2.5 चमचे घालणार आहोत. तर आगळनं कसं त्याला टेस्ट खूप छान येते आपल्या फिश जेव्हा फ्राय करतो तेव्हा. आणि आता तेही छान असं माशांना चोळून झालेलं आहे. आणि एकदा का सगळे चोळून आपलं झालं की नंतर आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण, आणि जर वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर आता तोपर्यंत मी रस्सा बनवणार आहे, त्यासाठीचा म्हणजे फिश मॅरिनेट करते. तर 2 मासे त्याचे मी 2-2 तुकडे केलेले आहेत, आणि त्यामध्ये हळद मीठ आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेले आहे, आणि ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे. बस ते जे काही सगळे मासे होते त्यातलेच 2 माशांचे मी असे हाफमध्ये कट केलेलं आहे, आणि त्याला आपण असं मॅरिनेट केलेलं आहे. तर आता त्यानंतर आपण रश्श्यासाठी मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी 1 मीडियम साईजचा कांदा मी मोठा मोठा चिरून घेतला आहे. त्यानंतर अर्धी वाटी खोबरं आहे, थोडीशी कोथिंबीरीचे देठ कोथिंबीर आहे, आलं आणि लसूण 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा धने घातलेले आहेत, आणि ह्याचं आता आपल्याला अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आहे, आणि अगदी जेवढं होईल एवढं बारीक आपल्याला ते वाटून घ्यायचे. त्यानंतर करूयात आता रश्श्याची फोडणी. तर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे. 3 ते 4 मी त्यामध्ये त्रिफळा घातलेत, आणि आपण जे आत्ता वाटण वाटलं होतं तर ते घातले. तर आता वाटण कच्चं असल्यामुळे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवायचे. तर तेल सुटायला लागलं की नंतर घालूयात हळद अगदी थोडी घातली, कारण आपण मॅरिनेट करताना हळद घातली. त्यानंतर धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर, आणि ही कांदा लसूण मसाला. तर एवढंच आपल्याला मसाला यामध्ये घालायचा आहे, आणि आता ते छान परत एकदा परतून घ्यायचं आहे. तर हळद आणि मीठ आपण मॅरिनेशन करत असतानाच घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला काय फार आता त्यामध्ये यूज नाही करायचे. त्यानंतर घालूयात पाणी. तर आता तुम्हाला रस्सा किती पातळ दाटसर हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता, आणि माशाचे तुकडे बस 4 आहेत, त्यामुळे जास्त पाण्याला फ्लेवर पण येणार नाही. त्यामुळे मी 1 ग्लास पाणी घातले, आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, आणि कोकमचे 2 तुकडे घातलेले आहेत. आणि आता त्याला उकळी आली की नंतर आपण मॅरिनेट केलेले जे मासे आहेत तर ते घालणार आहोत. तर आता आपण हे पीस या रश्श्यामध्ये सोडूयात. तर आता गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केली आहे, आणि आता त्यामध्ये हे माशाचे तुकडे सोडून आपल्याला हे 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर आता मीडियम गॅसवरच हे शिजतंय. आता हे जे मॅरिनेट केलेल्या भांड्याला लागलेला मसाला होता तोही मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून टाकलेलं आहे, आणि परत एकदा ढवळून मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपले हे माशाचे पीस छान असे शिजत नाहीत आणि खूप छान स्मोकी फ्लेवर येतो किंवा वास येतो, असा वास येईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे. तर आता आपली माशाची करी तर रेडी झालेली आहे. त्यानंतर आपण जे फ्राय बनवणार आहोत फिश फ्राय, त्यासाठीचं हे मॅरिनेट बनवतो आहे. तर 1 वाटी बारीक रवा आहे, आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मिरची पावडर आणि मीठ आपण टेस्टसाठी टाकणार आहोत, आणि ते छान मिक्स करून घेणार आहोत.
आणि आता जे आपण मॅरिनेट केलेली मच्छी आहे तर ती ह्याच्यामध्ये घोळवून आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आता इकडे मच्छी पण आपली अर्धा तास झालेला आहे. छान मी फ्रीजमध्ये ते सेट करून घेतली आहे. त्यानंतर आता हे जे रव्याचं बॅटर आहे त्यामध्ये आपण हे मासे सगळ्या बाजूनं घोळवून घेणार आहोत. बघू शकता. आणि एक्स्ट्राचं त्याचं पीठही काढून घ्यायचं, बस फक्त त्याला चिकटेल एवढंच आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर आता हे मी पॅनवर म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर त्यासाठी पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये घातले 2 ते 3 चमचे तेल आणि त्यावर आपल्याला एक एक मासा असा ठेवून घ्यायचा आहे. तर साधारणतः 4 ते 5 मासे एक साथ बसू शकतात. जेवढे बसतील एवढे मासे मी त्यामध्ये घालून राहिलेले नंतर फ्राय करून घेणार आहे. तर आता बघू शकता, आता एवढ्याच तेलावर आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत आणि होतातही छान अगदी कुरकुरीत. तर बारीक गॅसवर आपण एक साईड होईपर्यंत त्यांना हलवायचं नाही. एक साईड झाली छान की मग आपण पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या साईडनं शेकून घेणार आहोत. तर आता बघू शकता त्यांना कलर तर खूप छान यायला लागला आहे. आपले बऱ्यापैकी हे मासे दोन्ही साईडनं शेकून रेडी झालेले आहेत. तर आता ते मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आज मी त्याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून ज्वारीची भाकरी बनवणार आहे. तर आता मी त्याच्या गरमागरम अशा भाकरी बनवून घेते. कसं असतं, चपाती आपण फार तर चपाती खातो, पण कधीतरी असे नॉनव्हेजसोबत जर भाकरी असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते नॉनव्हेजची. म्हणजे चिकन असो, मटण असो, मच्छी असो, हे काय असेल तर ते भाकरीसोबतच खूप छान लागतं खायला. तर आता मी भाकरी करून घेतलेत आणि आता शेवटी आपण करूयात प्लेटिंग. तर हा माशाचा रस्सा बघू शकता, त्याला कलरही खूप छान आलेला आहे. त्यानंतर हे फ्राय केलेले माशाचे तुकडे तर मी अखंडच फ्राय केलेला आहे. त्यानंतर गरमागरम ज्वारीची भाकरी आणि सोलकढी पण बनवली होती, पण त्याची काही मी रेसिपी आज दाखवली नाही कारण ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे सोलकढीची रेसिपी. तर बघू शकता खूप छान अशी ही आपली फिश थाळी रेडी झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे फिश थाळी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.